मॉर्निंग. आपलं विष्णू सहस्त्रनाम आनंद याच्या 21व्या म्हणजे सेकंड लास्ट लास्ट बट वन बुधवारचं शेवटचं सेशन. आजच्या 21व्या सेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आज 101 ते 105 म्हणजे आपण प्रत्येक सेशन मध्ये 5 श्लोक घेतो ना. तर आज आता 101 ते 105 आणि पुढच्या बुधवारच्या सेशन मध्ये दोनच श्लोक ठेवलेत, 106 107. मग गप्पा मारू सांगतेच्या, शिळोप्याच्या, अशा. आपण पहिल्यापासून म्हणत आलोय की विष्णू सहस्त्रनाम किंवा कुठलीही सूक्त ही माणसाने माणसासाठी लिहिलेली सूक्त आहेत. म्हणजे प्रत्येक जण आपल्यापैकी शांत बसलं की कळतं, किंवा चिडचिड झाली तरी कळतं की नक्की कशाच्या मागे लागलोय. खरं तर ते शांतता, आनंद याच्यासाठी आहोत. त्यामुळे कुठलीही जी सूक्त तयार केलेत, सूत्र तयार केलेत, अगदी दरवेळेला वेदांना धरलं पाहिजे अशातला भाग नाही, उपनिषदांना धरलं पाहिजे अशातला भाग नाही. उपनिषद रोज होत आहेत, प्रत्येक ठिकाणी होत आहेत, घरात होत आहेत, दारात होत आहेत, ऑर्गनायझेशन्स मध्ये होत आहेत. एकमेकांशी संवाद साधत तो संवाद कॉन्ट्रीब्युटरी असेल की तुझं माझं तो आनंद, शांतता कसा मिळेल याच्यासाठी जे चालतं. मग अगदी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स सुद्धा काही काही ऑर्गनायझेशन्स मध्ये लिहिल्या जातात. रेसिपी बुक सुद्धा लिहिलं जातं. युट्यूबवर सुद्धा एखादी रेसिपी कशी करायची त्याचा एखादा छोटासा व्हिडिओ असतो. ते सुद्धा वेदच आहेत तो, की ते बघून अतिशय उत्तम गृहिणीला त्याच्यामध्ये काही फारसं महत्व वाटत नाही, किंवा जे घरात राहत आहेत त्यांना घरी अन्न मिळत आहे त्यांना काही फारसं वाटणार नाही. पण कल्पना करा, कोणतरी बाहेर गेलाय घराच्या आणि त्याला काहीच बनवता येत नाही, अशा वेळेला काहीतरी बाबा चहा कसा करावा याची सुद्धा रेसिपी त्याच्या दृष्टीने वेदच आहे फार मोठा, की अरे वा, हे मला समजून गेलं आणि निदान माझा मला चहा तरी करता आला. अशा पद्धतीने आपण या प्रत्येक स्तोत्राकडे, सूक्ताकडे बघतोय. आणि अ, केवळ पाठांतर 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 उरकून टाकणं असं न पाहता त्याच्यातनं म्हणताना सुद्धा शांतता लाभते का, म्हणताना सुद्धा माइंडफुलनेस येतोय का. विश्वम विष्णूर वषटकारो, आता म्हणत असताना प्रत्येक शब्दाचा अर्थ कळलाच पाहिजे अशातलाही भाग नाहीये. अर्थ सांगणारी अनेक पुस्तकं आहेत बाहेर, भरपूर पुस्तकं आहेत, भरपूर म्हणजे मी वाचलेली नाही आहेत. पण तुम्ही बघा की अनेक ठिकाणी त्याचा अर्थ पण त्या 1000 नावांचे अर्थ प्रत्येक नावानंतर मी म्हंटल तर त्यांनी सुद्धा भोवळ येईल, गुंगी येईल. मग गुंगी नको. शांतता आणि आनंदासाठी आवश्यक आहे ती सजगता. मग ती सजगता यायला हवी असेल तर अर्थ कळला नाही कळला, निदान म्हणत असताना तरी शांतपणे मी जर का म्हंटल तरी सुद्धा छान आहे. आणि या सगळ्याचा सुरुवात कोणी केली? कुठेतरी हिस्ट्रीमध्ये आहे, पुराणामध्ये आहे. आपण काही तिथपर्यंत गेलो नाही, या शरीराने तर नक्कीच गेलेलो नाही. त्यावेळेला असू तर त्यावेळची मेमरी असली तरी सुद्धा मला आता ती ऍक्टिव्हेट करता येत नाहीये. कदाचित असू सुद्धा. असं म्हणतात की भीष्मांनी हे सांगितलं, म्हणतात कोणीतरी लिहून ठेवलंय, त्यावर विश्वास नाहीये असंही म्हणण्यात पॉईंट नाही. आणि नाही तेच खरं, असा लावण्यात काही अर्थ नाही. मग ही वादावादी न करता किंवा आमचं आहे का तुमचं आहे या भानगडात न पडता त्यातनं घ्यायचं काय, हा सगळा हा मागचे 20-21 भाग उद्योग होता. आज शेवटून दुसरा भाग आहे आता. आजही काही 2-3 शब्द पाहू. जननो जन जन्मादी अनादी. छान सगळे आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा एक लय आहे त्याच्यामध्ये. अनादिर भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदः जननो जन जन्मादिर भीमो भीम पराक्रम. भीमचा अर्थ भय सुद्धा होतो, म्हणजे भय करणारा असा सुद्धा, आणि भयावह पराक्रम असा पण होऊ शकतो. पण त्याच्यातला जो पहिल्यापासून आपण विश्वम विष्णूर, विश्वम विष्णूर वषटकार असं म्हणत आलो की नाही, मग त्याचा समानार्थी शब्द जाणारा बघा, जननो जन जन्मादिर आहे. जनन करणारा, जन्माला घालणारा असा तो. मग जो जन्माला घालतोय तो ज्याला जन्माला घालतोय त्याच्या आधी येणार की नाही.
आणि असा प्रत्येक जण, मला कोणी जन्माला घातलं त्याला, मग त्याला कोणी जन्माला घातलं त्याला, त्याला कोणी जन्माला घातलं, असं मागे 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 गेलं. अनेक प्रयोग चालू आहेत त्याच्यामध्ये की विश्वाची उत्पत्ती झाली कशी. म्हणजे जो पहिला शब्द आहे आपला विष्णू सहस्त्रनामातला, त्याचीच उत्पत्ती झाली कशी. विष्णू, आता विष्णूला मी पाहिलाय का? नाही पाहिलेलं. कदाचित पाहिलं असेल तर हाच विष्णू हे पण माहिती नसेल. पण विष्णू याला सगुण रूप दिलं गेलं. का सगुण रूप? कारण एनर्जी मी पाहू शकत नाही. मग एनर्जी मला दिसणार कशी? मग मी काहीतरी चित्र काढलं, माझं चित्र काढलं, माझा विष्णू काढला. अजून कोणीतरी विष्णू भक्त असेल कदाचित, तर तो त्याचा विष्णू काढेल. अजून कोणीतरी विष्णू काढेल. बरं, ह्या दोघांमध्ये जर काही चित्रकला चांगली नसेल माझी, तर मला लोक म्हणणार नाही, "अरे, हे आहे असं काय विष्णूचं रूप आहे का?" बरं, त्यात मी त्याला पुष्कराक्ष म्हणतोय, म्हणजे कमळासारखे डोळे असलेला. आम्ही चित्र काढल्यानंतर हे चित्र ह्याचं आहे असं खाली लिजंड लावी लागते. मग कमळासारखे डोळे असलेल्या, डोळ्यांचं चित्र असलेलं विष्णू कसं काय जमणार बुवा? आता माझ्या मागे ते इमेज दिसते बघा, किती सुंदर चित्र आहे ते. प्रत्येकाला तसं सुंदर चित्र काढता येईल का? नाही. त्यामुळे मनातला सगुण कागदावर किंवा वाणीवर आल्यानंतर तितकाच मोहक असेल याची गॅरंटी नाही. म्हणून तर अथर्वशीर्षामध्ये त्वम चत्वारि वाक्पदाने असं म्हणतात की नाही. म्हणजे मग ह्या विश्वाची उत्पत्ती झाली कशी, झाली कशी, झाली कशी करत करत आपण मागे चाललोय. बाहेर विज्ञानात सुद्धा मागे जाऊन शोधता येईल. तो पार्टिकल शोधतात बघा ते. आणि छानच आहे ती, एकंदर प्रक्रिया छान आहे. विज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचे उद्योग आहेत सगळे, ते खरंच छान आहे. त्वम विज्ञानमय, त्वम ज्ञानमय, जननो जन जन्मादीर. जन्माला घातलेले, जन्माला घालणारा, असा तो सगळा आहे. म्हणजे विश्वम विष्णू, असा साधा आज एक रिव्हिजन केल्यासारखा हे दोन शब्द आपण घेतोय. आणि त्या रिव्हिजन मध्ये थोडेसे थांबून आपण हा श्लोकाकडे जाणार आहोत. विश्वाला जन्माला कोणी घातलं? आपण नेहमी म्हणत आलोय की विश्वाला जन्माला घालणारा विष्णूच. मग विष्णूच का? शंकर का नाही? गणपती का नाही? काही असेल, कोणीतरी काहीतरी करतंय. मग ह्या एनर्जीला मी इंग्रजीमध्ये एनर्जी म्हणतो, संस्कृतमध्ये कदाचित ऊर्जा म्हणेन, स्पॅनिशमध्ये अजून काहीतरी म्हणेन. आता विष्णू शब्द हा संस्कृत मधला आला, मग त्याचे धातू बितू सगळे सांगता येतात. विष, नु, काही करता येईल, पण त्या लँग्वेज मध्ये लिमिटेड राहणार आहे ते. जो फॉर्मलेस आहे त्याला आपण फॉर्म मध्ये बांधायचा प्रयत्न करतो. आणि फॉर्मलेस असून सुद्धा फॉर्म मध्ये बांधायचा प्रयत्न करतोय. फॉर्म मध्ये बांधत असताना जे फॉर्मलेस आहे त्याच्या जेमतेम काही टक्का त्याच्यात उतरणार आहे, हे कुठेतरी डोक्यातनं विसरून जातो आपण. आणि मग जे चित्र काढलंय, जे नाव दिलंय, जी संज्ञा दिली, जे डेफिनेशन दिलंय, तेच म्हणजे पूर्ण, असं काहीतरी मनात येतं. आणि मग भांडणं सुरू होतं. मग हे भांडणं न करता आपण आपल्यामध्ये जायचं, असा तो विष्णू सहस्त्रनामाचा आनंद, असं मला वाटतं. आणि म्हणून मला जे जाणवतं ते मी तुमच्यासमोर मांडतो. तर आजचा पहिला श्लोक असाच आहे, अनादिर भूर भुवो, आता भू भुव हा, हे आपण मागच्या भागात पाहिलंय हा. सप्तलोक जे पाहिले त्यावेळेला नाही का. भू, जमीन. मग त्यावेळेला आपण ती सप्तचक्र पण पाहिली. भू म्हणजे मूलाधार, भुवा त्याचं वरचे चक्र, असं करत करत ते पाहिलं. त्यामुळे त्याच्यात आता नाही जायचं. पण अनादिर, ज्याला आधी नाहीये, म्हणजे ज्याला आधी नाही त्याला अंत पण नसेल की नाही, हा सगळा उद्योग याच्यामध्ये आहे. म्हणजे त्वम कालत्रया अतीतः. काल ज्याला आपण अप्लाइड अथर्वशीर्षेचा कोर्स केला रविवारच्या, शनिवार रविवार मध्ये, रविवार मधला तिसरा भाग म्हणजे एकंदर 6व्या भागामधला, त्यात आपण पाहिलं बघा, त्वम कालत्रया अतीतः. असं सांगितलं जातं की टाइम इज फिक्टिशियस. का टाइम म्हणजे टाइम नावाचं असं काही एक्झिस्टिंगच नाही आहे काही. मग वेळ कोणाला? मला. वेळ कोणाला? विश्वाला. का विश्वाला वेळ? कारण काल विश्व होतं, आज आहे. म्हणजे काल मी वेगळा शर्ट घातला होता, काल मी वेगळ्या ठिकाणी होतो, आज मी वेगळ्या ठिकाणी आहे. आज दुपारी मी वेगळ्या ठिकाणी गेलो होतो, आता मी वेगळ्या ठिकाणी आहे. हे मला आहे. मला म्हणजे विश्वाला आहे, विष्णूला नाही. एनर्जी आहेच. अनादीर, अनादी आहे म्हणून अनंत आहे. पण तरी सुद्धा जन्माला घालतोय तो. अनादीर भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदा, जननो जन जन्मादीर भीमो भीम पराक्रमः. आपण हे आता छान म्हणूया. आणि आता अर्थ समजो न समजो, वापरता येवो न येवो, आपल्याला वापरायला सुरुवात करायचीच आहे हा सगळा अर्थ. की माझ्यामधला असा तो सातत्याने असलेला, याचा भास मला कधी होतोय का, हे बघत राहायचं. सातत्याने असलेला,
ज्याला आधी नाहीये. मग कोणाला आधी नसेल? अनादी कोण असू शकेल? आता बसल्या बसल्या कसं कळणार अनादी कोण असू शकेल? मग आपण साधा विचार घेतो बघा. मी आज 50 वर्षाचा आहे. व्हेरी गुड. म्हणजे मग एकदम 50व्या वर्षी जन्माला आलास का तू? नाही. मग तू 49 वर्ष सुद्धा झालं होतं का तुला? हो, झालं होतं ना. मी 1 वर्षापूर्वी 49 वर्षात. मग मागे मी 10 वर्षापूर्वी 40. आता जा मागे फक्त हे अनादीर. मी माझ्यासाठी कसं समजून घ्या तेवढंच सांगतोय. असंच असेल असं माझं म्हणणं नाहीये. पण त्यांनी फील नक्की येतो. मी 50 वर्षापूर्वी 0 वर्षाचा होतो. 0 वर्षाचा होतो. ह्या या सांगण्यालाच काही अर्थ नाही. अड्डमस मी काय सांगू शकीन? मी 49 वर्षापूर्वी 1 वर्षाचा होतो. मी 49 वर्ष 1 महिन्यापूर्वी 11 महिन्याचा होतो. मी 49 वर्ष 11 महिन्यापूर्वी 1 महिन्याचा होतो. मी 49 वर्ष 11 महिने 29 दिवसापूर्वी 1 दिवसाचा होतो. आता पुढे शून्याला सुद्धा मी होतो. मी तिथे थांबत नाही आपण. मी मागच्या जन्मात मागच्या जन्मात मी काय पाप केलंय म्हणतो, अनेकदा म्हणतो. अरे म्हणजे या विश्वाला सुरुवात आहे. माझा जन्म झाला त्याला या विश्वाची सुरुवात झाली. पण तो जो मी म्हणतोय, तो ह्या विश्वाच्या आधी पण होता. मागच्या जन्मात काय पाप केली म्हणून मी आता. अनेक लोक म्हणतात तसं. पण चांगलं झालं की मागच्या जन्मात काय पुण्य केली असं म्हणत नाही बघा आपण कधी. ठीक आहे, पण मला सांगायचं एवढंच की मी मागच्या जन्मात पण होता. तोच मी मागच्या जन्मात पण होता. ह्याच सगळ्या जाणीवेला कृष्ण क्षमतांचं रूप देतो, जे इन्फिनिटी आहे, कायम आहे. कायमच आहे. तू जन्माला येताच्या आधी सुद्धा होता, तू जन्माला आल्यानंतर पण असणार आहे, आणि तू मृत्यू पावल्यानंतर सुद्धा तू असणार आहेस. फक्त मी मृत्यू पावलो असं सांगणारा तू विश्व नसणार आहे. हा सगळा भानगड ही अनादिर भूर्भुवो जननो जनजन्मादीर मध्ये येते. तर हे ध्यानात ठेवून तो शब्द म्हणताना पहा म्हणता येतोय का तसं. म्हणूया आपण आता. छान एकदम स्वच्छ श्लोक आहे नेहमीसारखा. अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदः. नादिर्भूर्भुवो लक्ष्मी रुचि सुवीरो रुचिरांगदः. हम्म? अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदः. झकास. पुढच्या 2 ओळी घेऊ. तुम्हाला जी ट्रिक वापरायची ती वापरा. जीभ कुठे टच होते, कान बंद करून, डोळे बंद करून. नंतर सांगेन उद्या सगळ्या 14 च्या 14 ट्रिक्स. जननो जन जन्मादिर भीमो भीम पराक्रमः. जननो जन जन्मादिर भीमो भीम पराक्रमः. हम्म. सगळा म्हणू. ताठ बसूया, छान म्हणूया. मस्त बघा, मोकळं वाटतंय का? अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदः. जननो जन जन्मादिर्भीमो भीम पराक्रमः. हम्म. 8 सेकंदाचा खेळ कोणाला खेळायचा असेल तर तो लक्षात ठेवून म्हणा. हं? अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदः. जननो जन जन्मादिर्भीमो भीम पराक्रमः.
सुरेख. असं. मग आता हा श्लोक म्हटला कोणी? विष्णूनी म्हटला की विश्वाने म्हटला? पहा कोण म्हणताय ते. काय मनातील तसं लक्षात ठेवायचं फक्त. पुढे जायच्या आधी काही अनाउन्समेंट करणार आहे, कारण हा शेवटचा भाग आहे म्हणून. आणि उद्या काही त्याच्यातलं रिपीट करणार आहे. अगदी 19व्या 20व्या भागापर्यंत पार्टिसिपंट ऍड होत होते. त्यांचं सगळ्यांचंच मनापासून तुमचं आभारच मानणार आहे. फक्त आभार मानले की काय होतं, लाईन ऑफ फॉर्मॅलिटी येते. आपण आपल्या एकंदर फॉर्मॅटमध्ये आपण काय म्हणतो की अरे, आहो जाओ पण म्हणू नका, सर तर म्हणूच नका, कोणाला मॅडमही म्हणू नका, रावजी अमुक काही लावू नका. त्याला नाव दिलंय ना, मग नावाने हाक मारा. डीजी म्हणा, धनंजय म्हणा, दीपक आहे, मेधा आहे, सरळ नावाने हाक मारा. हा पहिला आपला नेहमीचा रूल होता, होता की नाही? त्यामुळे असे छोटे छोटे रूल्स होते. दुसरी गोष्ट काही दिवसांपूर्वी सांगितली होती, आजही आता मृण्मयींनी सांगितली असेल ती, की पुस्तकं आहेत, पुस्तकांवर ऑफर्स सुरू आहेत. ही पुस्तकं वाचून त्याच्यावरची जर का काही तुम्हाला काही टिप्पणी करायची असेल तर माझा नंबर तुम्हाला माहिती आहे. या पुस्तकांचं पुढे काय होतं हेही तुम्हाला सांगितलंय. अवदातारम ज्याला आपण म्हणतो, गिफ्टिव्हिजम. आणि हे दान माझं किंवा आमच्या टीमचं नाहीये. हे सर आलेल्या लोकांकडून त्यांच्याकडनं ही पुस्तकं वाचली जात आहेत. फक्त माझं नेहमी सांगणं एक असतं की बाबा, पुस्तकं घेणं हा एक खूप मोठा भाग झालाच, पण घेतल्यानंतर ते वाचणं. हं? तर जिथे जिथे जमेल तिथे तिथे मी, मला जेवढं माहिती आहे त्याचा रेफरन्सेस देत आलोय. विष्णू सहस्रनामामधल्या काही नावांचा रेफरन्सेस भगवद्गीतेमध्ये सापडतो, अथर्वशीर्षामध्ये सापडतो. काय कुठे सापडतो? सापडायला काय कुठेही सापडेल. मग ही एक अनाउन्समेंट होती की ही ऑफर आहे, साधी ऑफर होती, की हा एक कॉम्बो आहे. हा कॉम्बो 1250चा आहे. तो घेतल्यानंतर कुठलंही पुस्तक 50% डिस्काउंट मध्ये. आणि हा एक कॉम्बो घेतल्यानंतर दुसरा कॉम्बो फ्रीच आहे त्याच्याबरोबर, खरं सांगायचं तर. तो इंग्रजी घ्या, मराठी घ्या, काही वाटेल ती कॉम्बिनेशन्स करा. आणि ती कॉम्बिनेशन्स ह्या QR कोडमध्ये आहेत. तर ज्यांना हवा असेल त्यांनी हा QR कोड स्कॅन करा. नाहीतर तुम्हाला माहिती आहे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं त्याला विचारा, आणि मृण्मयीला विचारा, आणि पुढे जा. हा एक भाग झाला. ही पहिली अनाउन्समेंट आहे. दुसरी अनाउन्समेंट आहे, ऐच्छिक फी कुठे भरू हे विचारतात लोक. तर याच्यासाठी हा QR कोड आहे, किंवा जिथे तुम्ही जीपे करताय, किंवा ही जी लिंक आहे razorpay.me.dg.edu. डीजी चा अर्थ होतो डीजी एज्युटेनमेंट. तर इथे भरा. लोक फोन करतात मला, तर ऑलमोस्ट 2-3 वेळा फोन येतो, हे झालं ना की भरणार? अहो म्हटलं, ह्याचा विचारच करू नका. आत्ता फोन केला तर तुमचा विष्णू सहस्त्रनाम याच्यावर काही विचार झालाय का ते सांगा, ते मला आवडेल. पण अनेक जण विचारतात, प्रत्येकाला मी मेसेज करत असतो, मी मुंबई आमची टीम सगळी. तर हा एक आहे. आणि दुसरी एक छान गमतीची गोष्ट मी आज सांगणार तुम्हाला, ती म्हणजे हे सगळं जसं व्हिडिओ हे सगळे युट्यूबवर उपलब्ध करून दिलेत, तसेच माझ्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध करून दिलेत. काय झालं की मी प्लेलिस्ट तयार केली होती, पण अनेक जणांना प्लेलिस्ट मध्ये जाऊन एका पुढे एका पुढे कारण अनेक लोक विचारतात की मग 15वा भाग कुठे आहे, आधीचे भाग कुठे आहेत. म्हणजे ह्याला काहीतरी एक साधं सोपं गणित काढलं पाहिजे. एक तर प्लेलिस्टची लिंक द्यायची, पण काही वेळेला काही जणांना समजत नाही ते. मग ओके, मग काय करता येईल? मग ही माझी वेबसाईट आहे, साधी सोपी वेबसाईट आहे, dgonline.in. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या तुम्ही बघा. उद्या मी सांगणार आहे काय काय करतो, कारण तेही प्रश्न आलेत की तुम्ही नक्की करता काय. ते त्या तुम्हाला सांगितलं की मला पण कळतं की मी नक्की करतो काय. आणि काही काही ठिकाणी एखाद्याला दुर्लक्ष होत असेल तर ते पण कळतं, अरे तू सांगतोयस करतोयस का, असं. तर आता याच्यामध्ये डीजी वॉच म्हणून अशी एक लिंक आहे. मोबाईलवर पण दिसतं, असंच्या असं दिसतं. म्हणजे एक त्यांना साईट बघायची सवय आहे, त्यांना दिसेल डीजी वॉच म्हणून दिसतं. किंवा होम पेजवरच जर का खाली 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 गेलात तर असे सेगमेंट्स आहेत की डीजी लर्निंग हे सगळे कोर्सेस आहेत. डिजिटल हे सगळे, डिजिटल मीडिया सगळं उपलब्ध आहे. डीजी बुक्स हे सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. तर एकच मिनिट. हा, तो हा, डीजी मीडिया हा सगळे उपलब्ध आहे. डीजी बुक्स उपलब्ध आहे. आता तिथे डीजी वॉच आहे. आता डीजी वॉच मध्ये छोटे छोटे आर्टिकल्स आहेत, काही काही वेगळे व्हिडिओज पण आहेत. त्याच्या हा पहिलाच आर्टिकलवर जर का क्लिक केलं ना, तर विष्णू सहस्त्रनाम आनंद इथे क्लिक केलं तर आज आता लिंक पण पाठवणार आहे. साधी लिंक आहे, dgonline.in/.
DG-UH/VSN. लक्षात ठेवू नका, ती आपल्या ग्रुपवर येईल. आणि तिथे एका खाली एक एका खाली एक दिलेले आहेत, की भाग एक, भाग दोन. नाही अरे तुम्हाला सातवा भाग राहिला, तुझा सातवा भाग, भाग सात. हा बघा, भाग सहा, भाग सात. सात मध्ये काय आहे? श्लोक 31 ते 35. हे सगळे भाग आहेत कुठपर्यंत? कालच्या भागापर्यंत. कालच्या म्हणजे 20व्या भागापर्यंत सगळे भाग आहेत इथे. इथल्या इथे प्ले केले तरी सुद्धा प्ले होतं, मग तिथून उठून दुसरीकडे जावं लागत नाही. अक्षरशः असं प्ले होतं. त्यामुळे ही एक न्यूज सांगायची होती. हा. आणि अजून एक सांगायची होती, ती आपण म्हणतो ना समारोप छान. काय तर 17 ऑगस्टला पुण्यात जे आहे त्या सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे. एक गमतीचा प्रयोग सादर करतोय, की नाट्यगीतं कशी असतात तशी नाट्य भगवत गीता गीत, म्हणजे एकीकडे माझं निरूपण सुरू असेल आणि अशी एक 10-11 गाणी निवडलेली आहेत, ती छान 5-6 जण आम्ही सादर करणार आहोत. तर त्याला इन्व्हिटेशन देईन मी. त्या इन्व्हिटेशन दिल्या तुम्हाला ज्यांना जमेल तिथे या, सगळ्यांसाठी आहे कार्यक्रम. कुठे काय ते नक्की सांगेन. आपण सगळ्यांनी या, असं मी आता तुम्हाला सांगितलं की नाही? आपण या. आपण आलात तर छान वाटेल. आपण मध्ये पण शब्द आहे बघा, पण. आधार निलयो धाता पुष्पहास प्रजाग्राह ऊर्ध्वग सत्पथाचार प्राणद प्रणव पणः. पण. पण हा शब्द जो आहे त्याला आपण लावला बरं का. पण आता काही काही जणांना आठवलं पण असेल की विपणन म्हणतात बघा. पणन, विपणन म्हणजे मार्केटिंग, ट्रान्झॅक्शन. पणती मूल्ये व्यवहारम करोती इति पणः. म्हणजे देव घेव. पणन, विपणन. हे जे चालतं ना, पणा म्हणजे देवघेव करणारा. असा तो विष्णू. देवघेव चाललीच आहे. एनर्जी इक्विपमेंटला मिळते, इक्विपमेंट त्यातनं काहीतरी सादर होत आहे इक्विपमेंटला. इक्विपमेंट मधनं एनर्जी तयार होते, ती पुन्हा एनर्जी फॉर्म मध्ये होते. हा सगळा एनर्जी मॅटरचा खेळ चालूच आहे, सातत्याने चालू आहे. म्हणजे विश्वातून पुन्हा काहीतरी निर्माण होत आहे. आणि ते निर्माण होण्यासाठी जी एनर्जी लागते ती विश्वच खिचून पुढे पास करत आहे. एनर्जी वाढतही नाहीये, एनर्जी कमी पण होत नाहीये. पण त्याचा फॉर्म बदलतोय सारखा. आणि आपल्याला हे शिकवलं आपण शाळेत, की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर इट कॅन बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म. तेवढंच आहे. मग विष्णू हा विश्वात्म, परत विष्णू, मग परत विश्व, मग परत विष्णू, मग परत चालूच आहे सारखं. विश्वामध्ये सुद्धा विश्व 1, विश्व 2, विश्व 3, विश्व 1 नि विश्व 1.1, 1.2 सुरू आहे सारखं. हे जे देणं घेणं आहे, हे जे एक देऊन दुसरं, विष्णू सुद्धा देऊन घेणं देणं करतोय. न घेता देता येणार नाही, आणि न देता घेऊ नये. म्हणून अवदातारम अवधातारम इतकं साधं आहे ते. पण म्हणजे बदल्यात देवघेव जो करतो, ट्रान्झॅक्शन जो करतो, असा तो सौदागर आहे. सौदागर आहे, व्यापारी आहे, दुकानदार आहे. मग आपण म्हणजे काय? हे दुकानदारी संपेपर्यंत सगळ्यांना बोलवलेलं आहे. आपण या, याचा अर्थ काय होतो? सगळे जे पण करतात, जे काही सारखं ट्रान्झॅक्शन चालू आहे, हे सगळ्यांना बोलवलेलं आहे. आपण पणापर्यंत आपण. म्हणजे मी तू, मी तू हा पण एक प्रकारचा पणच आहे. आणि पहा आता, पटकन म्हणून टाकतो आपण गुरुवारच्या आरतीमध्ये एखाद वेळेला. म्हणजे ती आरती ओळ आहे असं मला माहिती आहे, मी म्हणत नाही. पण ती ओळ सुंदर आहे. मी तू पणाची झाली बोळवण. कशाची बोळवण झाली? मी तुची नाही झाली. मी तू कसं जाईल? पणाची बोळवण झाली ती. मी तू नाही जाणार. अद्वैत ते राहणारच ना. मग मी आणि तू हे जे सारखं ट्रान्झॅक्शन चालू आहे ना, त्या ट्रान्झॅक्शनची बोळवण झाली. आपण या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की असा हा पण आहे. हे सारखं ट्रान्झॅक्शन सुरू आहे. हा. याच्यातच ह्या ट्रान्झॅक्शन साठी सुद्धा कसं ट्रान्झॅक्शन सुरू आहे, त्या ट्रान्झॅक्शनला सुद्धा एक आधार आहे. आधार निलयो धाता, आपण हे पाहिलंय आधी, म्हणून मी सांगत नाही त्याच्यावर. पण ऊर्ध्वग सत्पथाचार. ऊर्ध्वग म्हणजे वर जाणारा. वर जायचं असेल तर काहीतरी खाली ढकलावं लागत असेल की नाही? चालताना बघा, विचार करा, की मागच्या पायावरचं प्रेशर काढून टाकलं तर पुढचा पाय टाकता येत नाही. बोट जी असते, बोट, ती तिच्या वजनाचं पाणी जोपर्यंत मागे ठेकलत नाही तोपर्यंत ती पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे किती पॉवरफुल इंजिन असेल जहाजाला, त्याच्या वजनात इतकं पाणी जोपर्यंत खाली नाही तोपर्यंत किती फिरव इंजिन, ते जहाज पुढे जाणार नाही.
कितीही ताकदवान माणूस असेल आणि खालच्या जमिनी जर का मागच्या पाय ठेवतो ती जमीन हालायला लागली, तर त्याला पुढे जाता येणार नाही. कारण पुढे जाण्यासाठी तेवढाच फोर्स मागून यावा लागतो. ऊर्ध्वग, वर जाण्यासाठी तेवढाच फोर्स खालून यावा लागतो. ऊर्ध्वग, कोण ऊर्ध्वग जातं? वर कोण जाईल? वर जो प्रयत्न करेल तो जाईल. आता वर जाईल याचा अर्थ काय? वर गेल्याने काय होतं? ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फिफ्थ फ्लोअर, काय फरक काय पडतोय? अगदी बेसिक फिजिकल फरक पाहिला तरी सुद्धा खाली असं सगळ्यांमध्ये असं एकदम एकदम सगळ्या घरं बिरं आहेत. थोडा वर गेलं की डोंगरावर गेल्यानंतर फ्रेश होण्याचं कारण काय? मोकळीक. मोकळीक कशातनं? जे उगाच धरून ठेवल्या त्याच्यातनं. धरून कोण ठेवतं? जो उगाच माझं माझं करत बसतो तो. मग धरून ठेवल्यामुळे होतं काय? वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे होणार काय? खाली नाही काय येणार तू. मग जेवढं वजन कमी तेवढा वर जाशील. अरे कुठे धरून ठेवतो उगाच? दे सोडून. सोडून दे म्हणजे दे सोडून असं नाही. अडकू नको. ऊर्ध्वग. कशात अडकायचं नाही हे कोण सांगेल? प्रजागराहा, जो जागा आहे तोच बघेल ना. की अरे उगाच कोणी काही बोललं तरी अडकतो काय आपला त्याच्यामध्ये? कोणी येतं तुला उलट सुलट बोलतं, अडकला आपला त्याच्यात. तासन तास त्याच्यात विचार. खाली नाही काय येत मग. त्याचं तो बोलून गेला. तू बघ त्याच्यातलं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, चल वरती. ऊर्ध्वग, वरती जाणारा. मग ऊर्ध्व जातो, ऊर्ध्व म्हणजे वर जातो कोण? ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. हे माझं वाक्य नाहीये आणि हे श्लोक माझे पाठ वगैरे पण नसतात. हे ते रेफरन्सेस अनेकदा घेतलेले असतात. चिडचिड झाली, कटकट झाली, काही करून नको वाटलं, तुम्ही बघा ज्यावेळेला चिडचिड होते, फ्रस्ट्रेशन येतं, त्यावेळेला बॉडी लँग्वेज सुद्धा बदललेली असते. असं 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 सिकुडलं जातं, असं मोकळं नसतं बघा. कारण ते जड झालेलं असतं सगळं. आणि मग ते खाली जातं. जघन्य गुणवृत्तीस्था, खाली गेलेलं. अधो गच्छन्ति तामसा, म्हणजे माझ्यात ज्यावेळेला तामसिक वृत्ती बळावेल, कळेनासं होईल, गोंधळ होईल, कुठे लक्ष द्यायचं कुठे द्यायचं नाही, कुठे अडकायचं कुठे अडकायचं नाही, अडकायचं कुठेच नाही. पण त्यातल्या त्यात न अडकणं कुठे बरं, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी अडकलेला राहणार. ह्याला हे ज्याला कळतं तो सत्व. सत्व क्लॅरिटी आणतो म्हणून. म्हणून सत पथाचार. सत म्हणजे क्लॅरिटी. जे सातत्याने राहणार आहे. कोण सातत्याने राहणार आहे? तो मगाशी अनादी सांगितला तो विष्णू. एनर्जीच्या खेळात राहतो बाबा. तू 5 वर्षापूर्वी होता, तू 10 वर्षापूर्वी होता, कोण होतं रे? मी होतो. तर मीच्या शोधात लागतो फक्त. कारण वरचा मी सारखा बदलतोय. म्हणून उपयोगाचा नाही असं नाहीये. त्याला चिकटू नको फुकट, कारण आज जसा आहे तसा उद्या नसणार आहे, जो वरचा दिसतोय तो. पण जी मीची जाणीव आहे ती सातत्याने, मग तिकडे जातोस का तू? ही एनर्जी कशी आहे ती. मग तिथून बघायला सुरुवात केली तर कोणाला त्रास झालाय, ते राजा नट जे म्हणत आलो आपण, ते काही भागांपूर्वी ते पण पाहिलंय आपण. ऊर्ध्वग सत्पथाचार. सत्पथाचार म्हणजे जे शाश्वत आहे. आता काय शाश्वत असेल? आनंद शाश्वत आहे. मग आनंद शाश्वत असेल तर त्या पाथवर जायचं. मग त्या पाथवर जायचं म्हणजे काय करायचं? हे तो सांगतोय. ऊर्ध्वग सत्पथाचार. सत्पथ कोणा घेईल? तर काम काय नक्की, कशा करता करतोय, हे काय आहे नक्की, नाही केलं तर काय अडणार आहे, करत असताना कुठल्या कुठल्या अडचणी येणार आहेत, केलं याचं डेफिनेशन काय, कम्प्लिशन क्रायटेरिया काय, सक्सेस क्रायटेरिया काय, क्वालिटी चांगली हे कधी म्हणीन, नक्की त्याला किती रिसोर्सेस साधी साधी कामं सांगतो ना, घरातली वगैरे सुद्धा. हे अशा पद्धतीने काम जो सुरू करतो तो सात्विक पद्धतीनेच जाईल. आता कामाचा का दरवेळेला मी का उदाहरण देतो? कारण काम केल्याशिवाय बसूच शकत नाही ना आपण. म्हणून मग ऊर्ध्वगत सत्पथाचार प्राणद प्रणवपणा, असा तो श्लोक आहे. आणि आधार निलयो धाता, तो लावून धरलाय ना त्यांनी. म्हणजे मी म्हातारा होत चाललोय दिवसेंदिवस. मी खूप लहान होतो, लहानाचा मोठा आलो, मोठ्याचा मोठा झालो. आता 50 उलटून गेली, आता 60 उलटून जाईल, मग 70 उलटून जाईल, मग 80 राहिलो तर तोपर्यंत. पण 70 उलटून गेली गेला. त्याला आधार कोणी दिलाय? धर्म कोणचा आहे माझा? लगेच हिंदू मुसलमान करू नका. धर्म कुठला आहे माझा? अरे तो मी जो लागलाय ना, त्यांनी धरून ठेवलाय मला. माझे फोटो बदलले बघा लहानपणापासून, पण मला मी सांगू शकतो, हा लहानपणाचा मी, हा मोठेपणाचा मी. मला धरून कोणी ठेवलाय?
ती एनर्जीनी. तसा धार्मिक असेल तर धार्मिक म्हणायला हरकत नाही. आधार निलय, सगळ्या आधारांचा जे घर आहे ते ती एनर्जी. असा तो धाता आहे, असा तो सातत्याने जागा आहे, प्रजागर हा. आपण मगाशीच पाहिलं, अलर्ट राहायला लागेल. आणि म्हणून तो ऊर्ध्वग, नक्की कशात अडकायचं नाही हे त्याला कळलेलं आहे. त्यामुळे ट्रान्झॅक्शन जी होतात पणा, तो आवश्यक तितकीच ट्रान्झॅक्शन, कारण जन्माला आलं म्हटल्यावर ट्रान्झॅक्शन लागणार आहे. असा श्लोक आहे. मग आपण आता हा म्हणूया, ह्या पर्स्पेक्टिव्हनी लक्षात ठेवून म्हणूया आपण, हा. चला, आता सोप्पा सोप्पा आहे. सोपे सोपे सुटसुटीत शब्द आहेत. आधार निलयो धाता पुष्पहास प्रजागरः. ऊर्ध्वगः सत्पथाचार प्राणदः प्रणवः पणः. हम्म. आधार निलयो धाता पुष्पहास प्रजागरः. ऊर्ध्वगः सत्पथाचार प्राणदः प्रणवः पणः. अजून एकदा म्हणू. आधार निलयो धाता पुष्पहासः प्रजागरः. ऊर्ध्वगः सत्पथाचार प्राणदः प्रणवः पणः. जगास काय. हं? हे जे ऊर्ध्वग सत्पथाचार तो जो आहे, आता पहा बरं, ते विश्व विष्णू हे पहिल्यापासून म्हणत आलेलो आपण. त्याच्यातलं जन्म कोणाला आहे, मरण कोणाला आहे. आता आपण म्हटलं हवं याला जन्म नाही, बघ अजन्मा अनादि. मग जन्म नाही म्हणून मृत्यू नाही. अमृत्यू सर्वदृक् सिंह संधाता, ते पण आपण पाहिलं. बरं, अनिर्देश्य पुन्हा, ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, तो दिसत नाही. जन्म घेतला म्हणजे फॉर्म आला. फॉर्म आला याचा अर्थ रूप आलं. रूप आलं म्हणजे दिसलं पाहिजे. अजन्म आहे, अनादि आहे, ज्याला जन्मच नाही, आधी नाही, तो दिसेल कसा? म्हणून अनिर्देश्य. व अनिर्देश्य याचा अर्थ अस्तित्व नसलेला नाहीये, आहे, फक्त दिसत नाहीये. मग दिसेल कसा? मग तो कुठला तरी फॉर्म घेतो. मग फॉर्म आला की काय होणार? अरे फॉर्म आहे ना, त्यामुळे मग तो आज आहे आणि उद्या नाही. ऋतम वच्मी सत्यम वच्मी. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खरा आहे. खरा आहे म्हणजे आहे. मी जिवंत आहे हे विश्व म्हणतं, आणि मी आहे हे विष्णू म्हणतो. मग विष्णूला जिवंत पाहायचं असेल तर विश्व लागतं. पण विश्वाला जन्म आहे म्हणजे मृत्यू पाहिजे. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. तू सांगतो अर्जुनाला, अरे काय नको काळजी करू, हे इथे नाही मारले गेले तर नंतर मरतील कधीतरी, पण जाणारच आहेत. तो आता तुझ्या त्याने जातील, नाही तर दुसरं काय, ते जाणार एवढं नक्की, गॅरंटेड आहे. पण मग ते ऊर्ध्वगत सत्पथाचार हे जे तू सांगतोय, मग ते कोणी चालायचं? कारण ज्याला जन्म नाही, ज्याला फॉर्म नाही, जो सगळीकडे आहे, तो जाणार कसा? ऊर्ध्वग म्हणजे कुठून तरी कुठेतरी जायचं आहे. मग जो कुठून तरी कुठेतरी जातो तो लिमिटेड असेल ना, आहे की नाही? समुद्र कुठून तरी कुठेतरी जात नाही ना, तो हालेल तिथल्या इथे नुसता. पण समुद्राचा समुद्र उठून इकडे तिकडे गेला असं होत नाही ना. आता समुद्र हे उदाहरण आहे. तुम्ही म्हणाल काय इकडचं समुद्र इकडे आला की, उदाहरण म्हणून घ्या, थोडस पिंच ऑफ सॉल्ट. सांगता येत नाही तरी मी वेळासारखा सांगायचा प्रयत्न करतोय. अनिर्देश्य आहे,
तरी सुद्धा सांगतोय. ठीक आहे. मग जो सगळीकडे आहे तो इकडून तिकडे जाऊच शकणार नाही. हा. म्हणजे मग जो सगळीकडे नाहीये तो इकडून तिकडे जाईल. म्हणजे ऊर्ध्वग म्हणजे खालून वर कोण जाईल? विश्वच जाईल. म्हणजे मी जाईन. म्हणजे खालून वर म्हणजे खरोखर खालच्या मजल्यावरनं वरच्या मजल्यावर जातोय का? मगाशी उदाहरण दिलं होतं. मग खालच्या मजल्यावरनं वरच्या मजल्यावर गेल्यानंतर अजून काय मोठं दिसतं? की क्लॅरिटी येते. जास्ती दिसायला लागतं. म्हणजे बसल्या बसल्या सुद्धा क्लॅरिटी येणार आहे. पण हे उदाहरण दिलं मी आपलं की 10व्या मजल्यावरनं जास्ती गोष्टी जास्ती अंतरावरच्या दिसतात. तेच जर का ग्राउंड फ्लोअर मध्ये असेल तर मला जेमतेम माझ्या आजूबाजूच्या गोष्टी दिसतात. त्यामुळे मीच मोठा असं वाटायला लागतं. आणि अजून 25व्या मजल्यावर गेल्यानंतर अरे केवढं आहे सगळं सगळं छोटं छोटं दिसतं. त्यात मी किती? ही एक भावना निर्माण होते. त्यामुळे ही क्लॅरिटी यायला सुरुवात होते. पण हालचाल जो छोटा जो फॉर्म घेतलाय त्यांनी तोच करतोय. बर. पण मग हालचाल तोच करत असेल तर मग सतपथाचारावर कसा जाईल तो? सत म्हणजे सातत्य. सातत्य तिथून आलंय म्हणजे अरे तू आज आहे उद्या नाही असं होणारच नाहीये. हे काहीतरी हे गोंधळ घातलाय या माणसाने. नाही, गोंधळ नाहीये. त्याला कळलं की अरे हे काय नक्की राहणार आहे. त्यामुळे त्यांनी केलं न काय? जो आज न उद्या जाणार आहे तो मी कधीही जाणार नाहीये. हे आतल्या मीची सातत्याने आठवण ठेवतोय. आणि बाहेरच्या मी आज आहे उद्या नाहीये. त्यामुळे ऋत आणि सत्य हातात हात घालून चाललेलं आहे. ऋत सत्याला विसरत नाही. सत्य ऋताला नेहमी सांभाळलेलं असतं. तो धर्म आहे त्याचा. ऋताचा धर्म सत्य. कारण आज आहे आणि उद्या नाही असं ऋत आहे. पण जन्म, मृत्यू आणि जरा हे आहेत का? हो आहेत ना. मी जन्माला आलो, मृत्यू पण आहे. आणि जुना पण होत चाललोय मी हळूहळू. जन्माला आलेला प्रत्येक जण जुना होतो. आणि जुनं होण्या इतपत सुद्धा एनर्जी राहिली नाही की तो जातो. पण संपूर्ण लाईफ सायकलमध्ये हा जणू काही त्याच्या पलीकडे गेल्यासारखा राहतो. म्हणजे मग तो स्थितप्रज्ञ असेल किंवा गुणान एतान अतित्य त्रीन देही देह समुद्भवान तो नाही का विचारत शेवटी शेवटी. ते दोघं जण गप्पा झाल्या, छान झालं. 15-16व्या अध्यायात जगास टाळ्या बिळ्या दिल्या आणि परत निघाले. 17-18 अध्याय मागे आलेला आहे सगळं ते मध्ये नाही झालेला तो. मग त्यावेळेला तो सांगतो की नाही की अरे ते मगाशी तिथे सांगत होतात त्याचं काय? ते गेले कसे रे पलीकडे? आणि जातात कसे रे पुढे? बरं गेल्यानंतर करतात काय रे तिथे? अरे जन्म मृत्यू जरा दुःखही विमुक्तो नुसते धमाल करत फिरतात. आता धमाल कसे करणार? जन्म आहे मृत्यू आहे मग धमाल कसे करणार? परत एवढं समजून घेऊन जाऊया श्लोकामध्ये. जन्म मृत्यू म्हणजे शरीराचा जन्म मृत्यू आहे का? हो. कालचा मी आज राहिलेलो नाहीये. सकाळी 6 वाजता जो होतो तो आता संध्याकाळी रात्री 9 वाजता राहिलेलो नाही. कितीतरी काहीतरी गेलंय माझ्या शरीरातलं. असंख्य पेशी मेलेल्या आहेत. आत्ता या एवढ्यातल्या एवढ्यात मला मेमरी माझी आहे म्हणून मी सांगू शकतोय सकाळी मी होतो, मी नव्हतो. सकाळी माझं शरीर होतं ते मला दिसत होतं. पण सकाळी माझं जे शरीर होतं ते आता माझं जे शरीर आहे त्याच्यापेक्षा वेगळं होतं. त्यावेळेचा जो बाहेर मला जो दिसत होता मी म्हणजे जो मला कोणाला दिसतोय तो तो आता नाहीये. म्हणजे संपतोय मी आणि होतोय. हे अनुभवात ना अनुभवात चाललंय. म्हणजे आता पहा लहानपणापासून आत्तापर्यंत आणि इथून पुढे कशात जातोय आणि कशातनं बाहेर येतो, कशात जातोय आणि कशातनं बाहेर येतो, काय कशात जातो, अनुभवात जातोस आणि अनुभवातनं बाहेर येतोस. अनुभवात जातोस आणि अनुभवातनं बाहेर येतो. जन्म मृत्यू झाला याचा अर्थ काय? जन्म मृत्यू अनुभवात तू अनुभव घ्यायला सुरुवात केलीस की म्हणायचं जन्म. अनुभव बंद झाला की म्हणायचं मृत्यू. पिक्चर पाहायला गेलो, थिएटरमध्ये गेलो की सुरू जन्म माझा कुठला? अरे त्या पिक्चर पाहण्याचा, सिनेमा पाहण्याचा. झालो मेलो मी असं. असं म्हटलं तर हो बरोबर तू गेलाच आहेस. तू पिक्चर पाहणारा गेला. भाषण संपल्यानंतर वक्त्याचा मृत्यू होतो. वक्त्याचा मृत्यू होतो त्यावेळेला श्रोत्याचा पण मृत्यू होतो. एवढं लक्षात ठेवायचं. अरे बापरे. असं हो अरे बापरेच आहे. वक्ता गेला. धनंजय गोखले नाही गेला. धनंजय गोखलेचा वक्ता जो करत होता ना तो गेला. हे ज्याला कळलं तो त्या जन्माच्या पलीकडे नाही का जाणार. परत तेच आहे काय नवीन सांगताच येणार नाहीये. नट राजाची भूमिका करतोय. राजा गेला. राजाला कोणीतरी विश्वासघाताने मारला किंवा राजा शूर लढाईत गेला किंवा राजा वृद्धापकाळाने गेला किंवा राजा सोडून गेला किंवा राजाने देह सोडला. कुठल्याही पद्धतीने तो जाऊ शकतो. पण नट जातोय का? नाही, नट नाही जाते. म्हणजे
त्याला कळतंय की अरे राजा गेला बरं का, मी नाही गेलो. ह्या जन्माच्या पलीकडे गेला म्हणजे त्याला दिसलं, अरे आज ऑफिसमध्ये फार चिडचिड झाली ना साहेबांनी, फार चांगलाच आहे तो. मला नाही कोणी, मला कोणीही बोलू शकत नाहीये, मला उलट सुलट कोणी बोलूच शकणार नाही. कारण तो त्याला बोलला, म्हणजे हे मी सांगतोय हा, हे मला जमतं अशातला भाग नाही, 10 पैकी 3-4 वेळा जमतं. आजच माझी टेस्ट झाली संध्याकाळी. ते झालं तरी अर्धा तास लागला मला, नक्की तुला बोललाय का नाही की नाही. हा मग ते ते जन्म मृत्यू जरा तिघ यायला मला जवळजवळ 35 मिनिटं लागली. पण दाबायचं नाही, बसायचं शांत. चालायला गेल्यानंतर मी म्हटलं, नक्की कोण कोणावर डाफरलं रे? तुला त्रास झाला, तुला त्रास झाला नाही, तुला नाही त्रास झाला, तू जी भूमिका निभावत होतास ना त्या भूमिकेला त्रास झाला. कोणामुळे त्रास झाला? तिच्यामुळे का त्याच्यामुळे? त्याच्यामुळे नाही, ती जी भूमिका होती ना त्या भूमिकेतला, म्हणजे ती भूमिका, तू जी भूमिका सादर करत होतास, म्हणजे बायकोच्या भूमिकेतला तो जो विष्णू आहे ना, म्हणजे ती जी व्यक्ती आहे ना, तर बायकोच्या भूमिकेतनी मी जी नवऱ्याची भूमिका करत होतो त्याला झापलंय. अच्छा. मग मी उदास होण्यात काही आशील आहे का? हो ना. नवरा म्हणून भूमिका करत असलास तर हो उदास, चिडचिड कर, काही कर. पण झाला ना, तो अनुभव संपला ना. मागच्या जन्माचा आठवत बसला तर वेळ नाही का लागणार तुला? पण म्हणून पळून पण जाऊ नको. बघ एकदा तो जन्म, जन्म मृत्यू जरा तिघा हा. आता जन्म मृत्यूतनं बाहेर पडलो, जरातनं कसं बाहेर पडायचं? हे नेहमीच आहे. असं झालं की म्हातारपण आलं. म्हातारपण ही शरीराची भानगडच नाहीये मुळात. म्हातारपण ही मनाची भानगड आहे. काय चाललंय? हे मी 18 वर्षी म्हटलं तरी म्हातारा झालोय. अरे ते हे करायचं आहे. हे मी 80व्या वर्षी म्हटलं तरी मी म्हातारा नाही. तेच आहे, चाललंय. जुनेपण घेऊन जाणं ज्यांना जमतं ते म्हातारे. आमच्या वेळेला असं नव्हतं. मग गेलात ना, आता आता आमच्या वेळेला नव्हतं म्हणजे तुमची वेळ नाहीये. स्टील यू आर देअर. एक्सपायर्ड नाही का? इथून पुढे म्हणू नका आमच्या वेळेला असं नव्हतं. आमच्या वेळेला असं नव्हतं म्हणजे तुमची वेळ गेली. मग ती जरा, मग ह्या सगळ्यातनं बाहेर जातात, कारण कुठलाही अनुभव नव्याने, भांडण काय नवीन आहे का? नाही. भांडण ही कन्सेप्ट नवीन नाहीये, विषय बघ. अरे हाच विषय आधी तसं नाही, कुठे झालाय बघ. अरे हे इथे झालेलं आहे, कशामुळे झालाय बघ. हे जे येतं अर्थात भांडण चालू असताना येत नाही हे सगळं, आता सांगतोय म्हणजे मला तरी जमत नाही. पण ते झाल्यानंतर पास्ट लाईफ रिग्रेशन, ते इकडे तिकडे जाऊन डोळे मिटून करण्यापेक्षा, आत्ता माझा झाला तो जन्म झाला बघा. 6 ते 6:30 भांडण झालेलं आहे. 6 वाजून 31 मिनिटांनी चला आपलंच नाटक एकदा बघूया, असं प्रॅक्टिस केली की विष्णू म्हणतो, झाला रे झाला, सुटला तू. प्रमाणम प्राणनिलय प्राणभृत प्राणजीवन तत्वम तत्वविदेकात्मा. तुला कोणीही बोललेलं नाहीये, तू उगाच चढवून घेतोय जबाबदाऱ्या स्वतःवर. अरे मला म्हणजे मी, तू ऐकलंस ठीक आहे, तुझ्यातल्या त्या स्पेसिफिक भूमिकेनी ऐकलं पाहिजे ते तू ऐकतोयस. राजाचा अपमान तू ऐकतोयस, राजाचा अपमान राजाने ऐकला पाहिजे रंगमंचावर. प्रधानाला रंगमंचावर काय बोलत ते बोल, बाहेर आल्यावर नको. हो पण मी करतो, त्या प्रधानाला कळलं पाहिजे ना, तुझं तू बघ ना आधी. प्रमाणम प्राणनिलय प्राणभृत प्राणजीवन तत्वम तत्व विदेकात्मा जन्म मृत्यू जरा तिघा असा श्लोक आहे. चला आता बघू. काय विष्णू सहस्रनामाची नावं आठवण करायला आजूबाजूला भरपूर माणसं असतात, काळजीच करू नका. जरा जमतंय म्हटलं की टेस्ट होते का, अजिबात काळजी करू नका. माझ्याकडनं गॅरंटी घ्या तुम्ही. हा, म्हणूया आता. प्रमाणम प्राणनिलय प्राणभृत प्राणजीवनः तत्वं तत्वविदेकात्मा जन्म मृत्युजरा तिगः. प्रमाणं प्राणनिलय प्राणभृत प्राणजीवनः तत्वं तत्वविदेकात्मा जन्म मृत्युजरा तिगः.
हा असाचा असा शब्द जन्म मृत्यू जरा तिघा भगवद्गीतेत अनेकदा आला. प्रमाणम प्राणनिलय प्राणभृत प्राणजीवनः तत्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्यू जरा तिघा. हम्म. अजून एकदा म्हणू. प्रमाणम प्राणनिलय प्राणभृत प्राणजीवनः तत्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्यू जरा तिघा. सुरेख. आता काही वेळेला असं होत असेल की माझं सांगण्याचं स्पीड एखाद वेळेला, प्रत्येक वेळेला हे असं कोणा ना कोणाच्या तरी बाबतीत होतच असणार. 250 पावणे 300 माणसं असतात. अरे तो शब्द राहिला, ती ओळ गेली बघ, ती ओळ गेली बघ. तरी मी ते स्क्रीन दाखवतो. आता असा विचार करा, मला स्क्रीन दिसत नाहीये. आणि मग तत्वम तत्वविदेकात त्यातला तत्वविदेकात्मा शब्द मला आठवलाच नाही. मला आठवलं नाही म्हणजे मी सांगितल्यानंतर जो ऐकतोय, हा तू काय होता रे शब्द, तू करा होता रे शब्द. ठीक आहे, तत्वम तत्वविदे एकात्मा जन्म मृत्यू जरा तिघा. काय लक्षात राहिलंय? जन्म मृत्यू जरा तिघा. मग तेवढं म्हण ना. हे ऊर्ध्वग सत्पथाचार. 100 शब्द, 99 शब्दांचा अर्थ माहिती नाहीये आणि एका शब्दाचा अर्थ माहितीये. काय म्हणूया? जाऊ दे ना, त्यातले 25 शब्द जरी कळले नाही तर त्या 25 ऐवजी ज्याचा जो अर्थ माहिती आहे ते रिप्लेस करून टाक. ते तत्वम तत्व काय सांगितलं? जन्म मृत्यू जरा तिघा. जन्म मृत्यू जरा तिघा. फक्त हे रट्टा नाही मारायचा. जन्म म्हणजे अनुभवात जाणं, मृत्यू म्हणजे अनुभवातनं बाहेर येणं. मग अनुभवाच्या जातोच आहे की. पण जन्म आणि मृत्यू अनुभवात जातंय कोण हे दिसतंय, म्हणून ही प्रॅक्टिस. अनुभवातनं बाहेर कोण येत आहे? मी बाहेर आलो अनुभवातनं, हे निदान मी तरी पाहिलं. मग हीच प्रॅक्टिस थोडं मागे जाऊन, अरे आबा धनंजय गेला बघ, असं जर का दिसलं. अरे धनंजय नवरा म्हणून अनुभवात गेला, धनंजय मुलगा म्हणून अनुभवात गेला, धनंजय मॅनेजर म्हणून अनुभवात गेला आणि धनंजय मॅनेजर म्हणून अनुभवातनं बाहेर आला. हे जर का धनंजयला दिसलं, ते एक दिवस असं पण दिसेल ना, अरे धनंजय धनंजय म्हणून आला आणि गेला बघ आता. जन्म मृत्यू जरा तिघा. मग हा शब्द जरी लक्षात राहिला तरी पुढे जायचं, थांबून नाही राहायचं. पुढचे 2 श्लोक एकत्र घ्यायचे आपल्याला. यज्ञ 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 यज्ञ. आता ह्या शब्दांचा अर्थ कळू न कळो, तो ज्ञ म्हणताना काय होतं बघा. ज्ञ 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 ज्ञ. छान होतं. प्रेशर येतं, नाकाचा नेझल टोन वापरला तो ज्ञ. इथे प्रेशर येतं, जीभ चिकटलेली असते. द द न य सगळं एकत्र येतं ना. ज्ञ ज्ञ दन्य. हळूहळू जर का केलं तर ती मजा घ्या. आपण करूच, ते शब्द जेवढे जमतील तेवढे समजून घेऊया, एक एक तरी. इथे पुन्हा भूर्भव येतो. हा मुळात यज्ञ आहे की नाही सांगा मला. आता यज्ञ म्हटल्यानंतर काय दिसतं बघा. यज्ञ असं म्हटल्यानंतर 100पैकी निदान 50 ते 60 लोकांच्या डोळ्यासमोर ते यज्ञकुंड, तो अग्नी, कोणतरी ते तूप घालताय, कोणतरी असं येणार. कारण हे आपल्याला कंडिशनिंग करून ठेवलेलं आहे. बरोबर आहे की नाही? शब्द, शब्दाचं लिमिटेशन त्या अर्थात आहे. आणि त्याला काहीतरी इन्सिडन्स, आवाज किंवा चित्र असं लावलं जातं आणि त्याच्यातच खेळत असतो आपण. त्यामुळे यज्ञ, ह्या ह्याचं चित्र, ह्याचा आवाज, ह्याचा एकंदर तो लक्षात आहे जोपर्यंत मी त्याच्याकडे पूर्ण बघणार नाही. ऊर्ध्वग होऊन थोडा वरती जाऊन, ठीक आहे, कन्सेप्ट काय बघतोस का जरा, चाललाय काय बघ तिथे. ते वरवर तर दिसलं ठीक झालं. नाही नाही, काहीतरी आहे. आणि नाही, काहीतरी जात आहे आणि काहीतरी येत आहे. हो अच्छा. हा मग हे सगळीकडे चाललंय. नाही नाही, ते तिथे यज्ञ चालतो. तिथे काय यज्ञ चालतो? तू इथे बसल्यास तुझा यज्ञ चाललाय. डोकं फिजिकल धरून झाला, त्या डोकं यज्ञकुंड पेटलेलं आहे.
त्याच्यात विचाराची आहुती पडते की नाही. पण सारख्या समिधा पडतायत दणादण. आणि मग प्रिज्युडाईज पूर्वग्रहाचं तूप पण ओतलं त्या सटासट. मग विचार आला. आणि विचारातनं दुसरं काहीतरीच होतात. आयदर कन्क्लुजन्स निघाली, इन्फरन्सेस निघाले, अजून दुसरा कुठला तरी पूर्वग्रह सुरू. यज्ञ चालूच आहे. यज्ञ कसाही असू शकतो. यज्ञ सात्विक पण असू शकतो, तामसिक पण असू शकतो, राजसिक पण असू शकतो. मुळात मी सगळ्या मानसिकता घेऊन जगतोय. क्लिअर आहे. मला समजतंय काय करतोय. अशी मानसिकता घेऊन काही काळ जगत असतो, दिवसभरातला सुद्धा. चल लवकर आटप आता पटापटा, किती वेळ चाललाय, ही मानसिकता घेऊन पण जगत असतो. जाऊ दे रे, आपल्याला काय करतंय करा सांगितलंय ना, ही मानसिकता घेऊन पण जगत असतो. आता ऊर्ध्वग जायचं असेल तर जाऊ दे ना, आपल्याला काय करते खरं. ही का नाही रे, करायला पाहिजे हा, त्यांनी सांगितलंय, नाही केलं तर असं होईल. ही ही मानसिकता जर का कमी केली. हो, त्यांनी सांगितलंय, काय सांगितलंय, कशा करता सांगितलं असेल थोडं विचारू. कशाला सांगितलं असं नाही, याचं मागचं पर्पज काय आहे असं विचारत विचारत मी माझ्याच पायऱ्या चढतोय, ऊर्ध्वग होतोय. त्यामुळे अडकणार नाही कशामध्ये उगाचच. प्रथेत सुद्धा न अडकणं हा मोक्षच आहे एक प्रकारचा. कधी आली प्रथा ती, त्या वेळेला आली. मग आता ती वेळ राहिली का? ती वेळ नाहीच राहिलेली, पण त्या वेळेची जी परिस्थिती आहे ती थोडी बदलली ना. ओके. मग हे असं करत करत आपण जातो. मग असा तो यज्ञ. मग यज्ञ संकल्पना म्हणजे काय? होम आहे, काहीतरी आहे त्याच्यात काहीतरी, मग त्याला आहुती म्हणलं जातं. मग त्या आहुतीवरनं प्रसाद येतो. कृष्णाने आत्ता ते घेणार नाही, नाही तर त्याच्यात 1.5-2 तास जातील. कृष्ण 1.5-2 तास जातील म्हणजे सांगण्यात नाही, अनुभव घेण्यात. कृष्णाने 12-14 पद्धतीचे यज्ञ सांगितलेले आहेत, उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी. कृष्ण कुठेही विटा लावा, लाकडं घाला, तूप घाला आणि मंत्र म्हणा, असं कुठेही निदान मी जेवढा थोडा अभ्यास केला भगवद्गीतेत त्याच्यात कुठेही नाही. त्याची उदाहरणं इतकी भन्नाट आहेत. तो उदाहरणं देतो, अरे यज्ञ यज्ञ काय सांगतो तुला. श्वास आणि उच्छ्वास हा सुद्धा यज्ञ आहे. नाही कळत आहे? अजून पुढचं. डोळे उघडलेस? मग काय झालं? अरे ती काहीतरी चित्र माझ्या डोळ्यांमध्ये आलं. ओके, मग इथे हवन कुठलं? त्याचा मी नुसता अर्थच नाही काढला, तर अर्थाला साजेस अजून काहीतरी एक घटना मनातल्या मनात किंवा बाहेर तयार केली. आलं की प्रसाद यज्ञाचा. म्हणजे नुसता वास आला आणि वास माझ्या मन बुद्धी प्रोसेसिंग मध्ये पडला, आणि ती प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यातनं काहीतरी आलं, ह्याला आपण कृष्ण यज्ञ म्हणतो. त्यामुळे जाग जर का राहिलं ना, तर प्रथांचे अभिमान राहत नाहीत. अभिमान ही आसुरी संपत्ती सांगितली आहे. हे ऊर्ध्वगाला कळत जात. यज्ञामध्ये अभिमान जळला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. मग तो द्रव्य यज्ञ पण सांगतो. पण पण काय चालतं, आता बाजारात जाऊन 1 किलो कणिक घ्यायची, किंवा त्या झोमॅटोच्या ऍपवर, झोमॅटोचं ऍप काय ते काय टाकलं, पडले ₹5, ₹25, $2, $40 गेले. मग अरे ते आलं ना तुला परत, झालं ना ट्रान्झॅक्शन, तिथे यज्ञ झाला की तो. आणि अजून ज्ञान यज्ञ परंतप, सगळ्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा ज्ञान यज्ञ सांगितलं. ज्ञान यज्ञ म्हणजे काय सांगितलं त्यांनी? अरे तू जिथे जिथे अडकत होतास ना, त्या अडकण्याचे इन्सिडन्सेस जाळत सुट. कुठे जाळणार तू ते? अरे तुझ्याच प्रकाशात, बघण्याच्या. यपश्यती सपश्यती, झाला ना इन्सिडन्स, चांगला झाला वाईट झाला, मग बघ त्याच्याकडे काय आहे ते. अच्छा, ओके, हा. मग तू आहेस का तिथे? नाही, मग का मनाला लावून घेतोयस? का उगाच मस्ती चालले, नाही की नाही? मग चल, हे जे आहे, अरे हे मला कळत नव्हतं, आता साधं सांगतो. अरे हे एक्सेल मधलं हे फंक्शन ते कळत नाही नीट मला, ते मी टाकतोय पण काय त्याला कळत नाही, तो काहीतरी एरर देतोय. त्याला कळत नाही असं होणार नाहीये, माझं लॉजिक कुठेतरी चुकतंय. मी आता एक्सेलचं उदाहरण देतोय की हे बघ, हे मला ना हा डेटा एवढा आलेला आहे, 40,000 लाईनचा डेटा आहे, मला माहिती आहे या डेटामध्ये काय आहे ते, त्याची फील्ड्स पण माहिती आहेत, एवढं फक्त काढायचं आहे, आणि मला जमत नाही.
हे काय चालतं माझं, करून बघ, करून बघ, करून बघ, असं असं असं. प्रत्येक करून बघण्यामध्ये जे करायला नको ते हवन होतं. त्यातून काय कळतं, हे असं करून बघ. म्हणजे लहान मूल चालायला जे शिकतं ना, तो यज्ञ आहे त्याचा. पहिल्यांदा धप्पकन पडला, पुढच्या वेळेला तो तसाच पडत नाही, पडेल पण तसा नाही पडत, कारण पहिल्यांदा पडल्यानंतर हे हे असं नको करायला, हे असं नको करायला, मग कसं करायला, मग तो तसं करतो. हे असं पण अशा पद्धतीने करायला, हे असं अशा पद्धतीने या वेळेला करायला, हे असं अशा पद्धतीने या वेळेला याच्या बरोबर करायला. एखादी नवीन डिश तयार करत असेल मी स्वयंपाकघरामध्ये, तो पण यज्ञ आहे. आणि म्हणून करून पाहणं हे जे आहे ना, तो यज्ञ आहे. अथर्व शीर्षाची आवर्तनं बसल्या बसल्या म्हटल्याने तो यज्ञ होत नाही, तो तामसिक यज्ञ असेल. पण सात्विक यज्ञ होणार नाही. काय सांगितलं त्याच्यामध्ये, मग करून पहा, चल पुढे, करून पहा, मग चल पुढे, करून पहा, मग चल पुढे. करून पाहिल्यामुळे काय होतं, काय करायला नको हे कळतं, तुझं तुला कळतं, लोकांनी सांगावं लागत नाही. म्हणजे मग काय करायला हवं एवढं कळायला लागतं. म्हणजे नको ते आहुती आहुती पडून जे हवं त्याचा प्रसाद मिळतो. यज्ञ कुठला मांडलाय, अरे करून बघण्याचा यज्ञ मांडलाय. तोच यज्ञ विझलेला असेल तर फुकाचा अभिमान नाही का. यज्ञातलं ते होमकुंडच गायब आहे करून पाहण्याचं. आणि ह्याच्या प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर मी देतोय, असं होतं. तू करून पाहिलं का, नाही पाहिलं, मग झालं, संपलं सगळं. असा पद्धतीने आपण जाऊ. यज्ञो यज्ञपतिर यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः. 104 105 श्लोक म्हणतो. सगळे यज्ञ आहेत, 4 ओळी म्हणजे 2 श्लोक ना, म्हणजे 4 ओळी. त्यातले 3, 75% सगळं यज्ञ 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 आहे. भूर्भुव स्वस्तरुस्तार सविता प्रपिता महा. आजोबांचे आजोबा वगैरे असं आहे ते सगळं. पण यज्ञो यज्ञपतिर यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः यज्ञभृत यज्ञकृत यज्ञी यज्ञभुक यज्ञसाधनः यज्ञांतकृत यज्ञगुह्यम अन्नम अन्नाद एव च. शेवटी शेवटी यज्ञ 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 सांगतो हा. आणि कृष्ण पहिल्यापासून सांगतोय, बाबा, यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोका अयम बंधनः कर्मबंधनः. तू यज्ञासारखं काम कर, म्हणजे करून पहा, करून पाहिलंस तरच करण्यातून सुटशील. म्हणजे मी करतोय ही भावना जाईल. मी करतोय, मी राजाच्या भूमिकेतून हे करतोय. ते मध्ये जी भूमिका यायला पाहिजे ना, ती या यज्ञातनच येणार आहे. माझं करणं हे भूमिकेतून करणं आहे, हा त्या यज्ञाचा प्रसाद आहे. मग आता तो बघून घेऊ काय काय आहे ते. एका पुढे एका, काय त्या यज्ञाला काय काय लागेल, तो यज्ञ करणारा लागेल, बरोबर आहे की नाही. यज्ञात काहीतरी टाकावं लागेल, यज्ञातनं आलेलं काहीतरी मिळावं लागेल. हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे, यज्ञ कसा करायचा याचं त्यांनी उद्योग दिलेलं आहे त्याच्यामध्ये. यज्ञो पहिला, काहीतरी आण टाक घे असं न करता जे करतात ते चोर आहेत. हे माझं वाक्य नाही हा. यो भुंगते अशा प्रकार, म्हणजे काही यज्ञविद्य न करून पाहता जे खातात, तेन एव सहा असं कृष्णाचं सर्टिफिकेट आहे. चोर कोणाला म्हणायचं, करून न पाहता बडबड करतात ते चोर. भूर्भुव स्वस्तरुस्तार सविता प्रपितामहा यज्ञो. यज्ञ म्हणजे ऍक्च्युअली यज्ञ. यज्ञपती, चीफ आहे तो. यज्वा, यज्ञ करणारा. यज्ञांग, अनेक पार्ट आहेत त्याच्यामध्ये, हा बसला तो सगळं. यज्ञवाहन, तो व्हेकल आहे ना यज्ञाचं. काहीतरी काही काम बघा आता, फक्त ते धूर आणि ते ज्वाळा असं करू नका, कुठलं तरी एक काम घ्या. स्वयंपाकघरात काहीतरी करतोय त्याला बघा यज्ञ. काहीतरी एखादं प्रोग्रामिंग करतोय, कोडिंग करतोय, त्याला यज्ञ करा. नाही, मी एक ना असं चित्र काढतोय, त्याला यज्ञ बघा. हार्मोनियम वाजवतोय, त्याला यज्ञ बघा. नवीन पुस्तकासाठी नवीन पॅराग्राफ लिहितोय, त्याला यज्ञ बघा. आणि मग हे सापडतात की नाही बघा. यज्वा, हे जे चुकणं आहे, चुकण्यातनं शिकणं आहे, हा चुकणारा शिकणारा यज्वा. यज्ञांग यज्ञवाहन, याला सगळ्याला गती आहे. यज्ञवाहन म्हणजे मी जर का एखादी गोष्ट लिहित असेल ना, तर कागद पेन पेन्सिल सुद्धा यज्ञवाहन झाली माझी. यज्ञभृत, तो यज्ञ लावून धरण्यासाठी जे आवश्यक आहे तो यज्ञभृत.
यज्ञकृत, यज्ञ करण्यासाठी जे आवश्यक आहे ते. यज्ञी, हा यज्ञात जो आनंद घेतोय तो यज्ञी. यज्ञ साधना, अरे यज्ञाची साधनं आहेत ती पण. मगाशी पेन पेन्सिलचं उदाहरण दिलं. पेन पेन्सिल यज्ञ साधना पण आहेत आणि यज्ञ वाहना पण आहेत. काही साधन वाहून नेतात, काही साधन वापरतो. मग वाहून नेणाऱ्या साधनांना वाहन म्हणतात, वापरणारी जी वापरती साधनं म्हणतात. यज्ञ साधना, यज्ञांतकृत, हा यज्ञ पूर्ण करणारा. यज्ञ गुह्यम, त्याच्यातनं जे मिळतं ना ते फारसं सांगता येत नाही. म्हणजे मला मिळालंय तो आनंद म्हणून मी लोकांना खिरापत वाटीन, शिरा देईन, काय देईन त्याच्यामध्ये. पण यज्ञ गुह्यम, अन्नम, अन्नाद, काहीतरी फूड काही होईल त्यातनं, तयार होईल. अन्न आणि अन्नाद, ते खाणारा. आता असे दोन स्टोर एका मागोमाग म्हणून. हं? मग आपला जो विष्णू सहस्त्रनाम चाललाय तो आहे की नाही यज्ञ. सगळे आपण यज्ञ, यज्ञांग, यज्ञवाना, यज्ञी, यज्ञ सगळे आहोत आपण तिथे. हा, चला. यज्ञ अज्ञ अज्ञ अज्ञ, मजा घ्या. मला आवडतं यज्ञ अज्ञ अज्ञ म्हणाला, असं छान नाक साफ होत सगळं. चला. भूर्भुव स्वस्तरुस्तार, एकत्र मोठा शब्द आहे. भूर्भुव स्वस्तरुस्तार, सपिता प्रपितामहः. हं. या दोन ओळी अजून एकदा म्हणू वरच्या म्हणजे. आणि मग 104 105. भूर्भुव स्वस्तरुस्तार, सपिता प्रपितामहः. हम्म. आता म्हणू हा. यज्ञो यज्ञपतिर्यज्वा, यज्ञांगो यज्ञवाहनः. यज्ञो यज्ञपतिर्यज्वा, यज्ञांगो यज्ञवाहनः. यज्ञभृद, यज्ञकृद, यज्ञी, यज्ञभुग, यज्ञसाधनः. यज्ञान्तकृद, यज्ञगुह्यम्, अन्नम् अन्नाद एव च. हम्म. कुठल्याही एका शब्दावर तुमचं लक्ष द्या. सगळे शब्द लक्षात राहिले पाहिजे अशातला भाग नाही. यज्ञ चालेल, यज्ञभृत जाऊ मग हा. आता परत म्हणू. यज्ञो यज्ञपतिर्यज्वा, यज्ञांगो यज्ञवाहनः. कुठलंही काम डोळ्यासमोर आणा आणि त्याला कनेक्ट करा. शेवटचं म्हणणार होतं आपण हा आता. कुठलंही काम घ्या, कुठलंही म्हणजे कुठलंही काम घ्या. चहा पितोय, चहा करतोय, काहीही काम घ्या. यज्ञो यज्ञपतिर यज्वा, यज्ञांगो यज्ञवाहनः. यज्ञभृत धरून ठेवावं लागेल. यज्ञकृत, यज्ञी, यज्ञभुग, यज्ञसाधनः. यज्ञान्तकृद, यज्ञगुह्यम्, अन्नम् अन्नाद एव च.
प्रत्येक सेशन हा यज्ञ आहे की नाही? यज्ञ म्हटलं तर अरे वा, काही काही चाललंय यज्ञच आहे ते. अगदी जेवण यज्ञ. हा. मग काही यज्ञ छोटे 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 काम झालेलं असतं, काही वेगवेगळी कामं एकत्र करून त्याचा यज्ञ होतो. मग त्याला आपण म्हणतो ना, छोटी कामं मोठी कामं, मोठ्या कामांचे एकत्रीकरण, ज्याला कॉर्पोरेटच्या भाषेमध्ये म्हणतात ते टास्क ऍक्टिव्हिटीज, सब ग्रुप, सब नेट्स, कंट्रोल अकाउंट्स, phases, projects, multiple projects, programs, सब प्रोग्राम्स, पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ कशाला चाललाय? विश्वम. असा आहे तो सगळा. हा. म्हणजे इथे थांबू. सगळ्यात शेवटी शेवटी जाताना यज्ञ संकल्पनेवर सोडून दिलेलं आहे. आज इथे आता थांबू आणि येत्या बुधवारी म्हणजे पुढचा तो शेवट.